नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. इंद्रा, आता खूप रात्र झाली आहे. सकाळी उठून तुला कुठे जायचे आहे? तिकडे जा. बाबा इंद्राला बाहेर जाण्यापासून थांबवत बोलले. आता बरीच रात्र झाली होती, त्यामुळे सर्वजण आपापल्या रूममध्ये गेले होते. इंद्राही फ्रेश होऊन बेडवरती आला होता. त्याने शेजारी पाहिले तर राधा छताकडे एकटक बघत असलेली दिसली. ती नक्कीच तिच्या आईबाबांबद्दल विचार करत असणार हे इंद्राला तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन बघूनच कळाले. त्याच्या राकट थंड हाताचा स्पर्श पोटावर होता. ती दचकली. शू, इट्स मी. तो तिच्या मानेवर चेहरा घुसळत तिच्या कानात हळूच पुटपुटला. त्याच्या त्या स्पर्शाने तिच्या पूर्ण शरीरावर शहार आला होता. सर. त्याच्या त्या स्पर्शाने थरथरत ती बोलली. तो तिच्या मानेवर ओठ फिरवत हुंकारला. काय करताय? तिचे नेहमीचे वाक्य आले आणि त्याने सरळ दुर्लक्ष करत ओठ आणखी खाली फिरवायला सुरुवात केली. काही वेळानंतर इंद्रनीलने थोडे थांबून तिच्या डोळ्यात खोलवर पाहिले. तिच्या डोळ्यात वेदना आणि विचारांचे काहूर माजलेले त्याला दिसत होते. तिच्या मनात समुद्राच्या लाटांसारखे विचार उसळले होते आणि त्या विचारांनी तिचे मन अगदी अशांत झाले होते. त्याने अलगद तिचा हात आपल्या हातात घेतला. राधा, काय चालले तुझ्या मनात? आता सर्व क्लिअर झाले आहे ना? तरीही तू काय एवढा विचार करत आहे? मला सांग ना. जे झाले ते विसरून जा. आता कितीही विचार केला तरी झालेल्या गोष्टी बदलू शकत नाहीत. तिच्या थरथरणाऱ्या बोटांवर आपल्या अंगठ्याने हळूवार फिरवत विचारले. राधाने त्याच्या बोलण्यावर त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून तिच्या मनातले विचार स्पष्ट दिसत होते. तिने काही न बोलता ते बाहेर येत होते, पण ती फक्त शांतच राहिली. राधा, तुझ्या वेदना फक्त तुझ्या नाहीत, त्या माझ्याही आहेत. तू एकटी नाहीस. तो तिच्या जवळ सरकत म्हणाला. त्याच्या त्या शब्दांनी तिच्या हृदयाला एक समाधान मिळाले. इंद्राने तिच्या चेहऱ्यावरच्या केसांच्या बटा अलगद बाजूला केल्या आणि तिच्या कपाळावर ओठ ठेवत म्हणाला. तू कितीही शक्तिशाली असलीस तरी कधी कधी कोणाच्या आधाराची गरज असतेच राधा. ती त्याच्या या स्पर्शाने जणू भानावर आली. सर, तुम्ही का करता हे सगळं? ती थोड्या जडावलेल्या आवाजात बोलली. कारण राधा, आय लव्ह यू आणि तुझं दुःख पाहून मलाही त्रास होतो. तुझे दुःख बघून मी शांतही बसू शकत नाही. तो तिच्या गालावर ओठ टेकवत अगदी तिच्या डोळ्यात बघत बोलला. त्याच्या डोळ्यात तिला ते प्रेम दिसत होते. तिने एक सुस्कारा सोडला, पण काही बोलण्याआधी तो तिच्या अगदी जवळ आला. त्याच्या उष्ण श्वासांचा स्पर्श तिच्या गालांना जाणवत होता. राधा, त्याने हळू आवाजात तिला साद घातली. जणू काही त्याच्या हृदयातील भावना तिच्या कानांपर्यंत पोचत होत्या. काय करताय तुम्ही सर? ती पुन्हा बोलली, पण तिच्या आवाजात आता लाजल्याचा सूर होता. जे मला करावंसं वाटते आणि जे तूही थांबवू शकत नाहीस. तो तिच्या मानेवर ओठ टेकवत म्हणाला. राधाचा पूर्ण देह शहारला होता. ती त्या स्पर्शाने स्तब्ध झाली आणि तिने बेडशीट घट्ट पकडली. राधा शहारली होती. ती त्याच्या स्पर्शाने आणि त्या वातावरणाने वेगळीच घालमेल अनुभवत होती. तिचं हृदय वेगाने धडधडत होतं आणि तिच्या श्वासाचा वेगही वाढला होता. इंद्रनीलने तिच्या मानेवर हलक्या ओठांनी प्रेमाची मुहर उमटवत तिला जणू सांगितलं की या क्षणात ती फक्त त्याची आहे. दोघेही एकमेकांच्या मिठीत स्वतःला विसरून गेले, जिथे शब्दांपेक्षा त्याच्या स्पर्शाने जास्त काही सांगितले. राधा, तुझा भूतकाळ जितका कठीण होता, तुझा वर्तमान आणि भविष्य तितके सुंदर आहे, कारण आता तू एकटी नाहीस. इंद्रा तिच्या हातांना घट्ट धरत तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. ती फक्त हलकसं हसली आणि त्याला अलगद मिठी मारली. त्या शांत रात्रीत ते दोघंही एकमेकांच्या जवळ आले होते, जिथं शब्दांची गरज नव्हती, फक्त भावना बोलत होत्या. सकाळी ऑफिसमध्ये सर्वांची गडबड सुरू झाली. रुचा नेहमीप्रमाणे गडबडीत पर्समध्ये काहीतरी शोधत
ऑफिसमध्ये येत होती आणि अचानक समोरून येणाऱ्या माणसाच्या छातीवर जाऊन आपटली. आऊच! आई, आई गं, कपाळ फुटले ना. ती डोके पकडून बोलली. कोण बावळट आहे? पुढे बघून चालता येत नाही का? डोळे फुटले का? ती चिडून पर्स बंद करत वेदनादायी आवाजात बोलली. तिने जेव्हा आता नजर वर करून बघितले तर श्लोक भुवयावर ताणत तिच्याकडेच बघत होता. त्याला बघून ती थोडी चपापली आणि बाजूने जाऊ लागली. काय म्हणालात मिस रुचा? तो तिचा हात धरून तिला थांबवत म्हणाला. श्लोकने हात धरल्याने रुचा थोडीशी चपापली. रुचाने एकदा श्लोकने पकडलेल्या तिच्या हाताकडे बघून रागाने त्याच्याकडे पाहिले. काय मिस रुचा, एवढा राग का बरे? ती त्याच्याकडे रागाने बघत आहे बघून श्लोकने मिश्किल स्वरात विचारले. आता तुमच्यामुळे माझे डोके फुटले असते, मग काय तुमची आरती करू का? ती आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. माझ्या छातीवर आपटून डोके फोडायचे काम तर तुम्ही केले आणि राग आमच्यावर काढणार का? श्लोक थोडासा हसत म्हणाला. मिस रुचा, तुमचे हे बरे आहे. तुम्ही खाली बघून चालणार, तुम्ही समोरून येणाऱ्या माणसांना धडकणार आणि तुम्हीच आमच्यावर ओरडणार. ही वा, मस्त आहे की. त्यात माझे डोळेही फोडले नाही का? तो रागात रुचाला बोलला. हो, मी खाली बघून चालत होते, म्हणजे माझीच चूक होती, मी मान्य करते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला धरून ठेवणार. पण तुम्ही तर समोर बघून चालू शकत होता ना. शेवटचे वाक्य ती मनातच बोलली. सर प्लीज माझा हात सोडा. अजूनही तिचा हात त्याच्या हातात होता हे आठवून रुचा एक सुस्कारा सोडवत विनवणीच्या सुरात बोलली. तिच्या बोलण्यावर श्लोकने तिचा हात सोडला तसा तिने हात पटकन ओढून घेतला. एक मिनिट मिस रुचा, तुम्ही माझ्यावर नेहमी एवढ्या रागात का असता? तो तिला थांबवत अगदी तिच्या डोळ्यात बघत बोलला. मी का तुमच्यावर रागात राहू? तशीही मी एक साधी एम्प्लॉई आहे आणि आता मला ऑफिसमध्ये जाऊ द्या, उशीर झाला आहे. नाहीतर पुन्हा टाइमपास करत बसली म्हणून माझ्यावर बॉस ओरडायचे. मागच्या वेळेस श्लोक ओरडलेला राग आठवत रुचा बोलली. रुचा, त्या दिवशी मी थोडा टेन्शनमध्ये होतो म्हणून चिडलो होतो. त्याच्यासाठी मी तुला अगोदरच सॉरी म्हणालो आहे. तरीही पुन्हा एकदा मनापासून सॉरी म्हणतो. पण माझ्यावरचा हा राग सोड. मी जे तुला ओरडून बोललो ना, जा ना ते सर्व विसरून. प्लीज ना यार. श्लोक तिच्या चिडण्याकडे दुर्लक्ष करत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. ती त्यावर काहीच बोलली नाही आणि समोर जाऊ लागली. श्लोक नकारार्थी मान हलवत तिच्या मागे गेला. मिस रुचा, इथून पुढे समोर बघून चालत जा, नाही तर परत माझ्या छातीवर येऊन आदळलात तर माझी छाती फुटून जायची. त्याचे काय आहे ना, ती थोडी नाजूक आहे म्हणून म्हणतोय. रुचाच्या चेहऱ्यावर नाजूक छाती ऐकून नकळत हसू आले, पण तिने स्वतःला सावरले. पण ती मनातल्या मनात श्लोकच्या त्या मिश्किल बोलण्यावर हसत होती. दुसरीकडे श्लोकही, तू मला कितीही टाळ, पण तू शेवटी याच हृदयातील राणी आहेस आणि फक्त माझीच राणी बनून राहणार. तो हृदयावर हात ठेवत मनात बोलला आणि तिच्या हट्टी स्वभावाचा विचार करत हलकसं स्मित करत आपल्या कामाला निघून गेला. रुचा ऑफिसच्या केबिनमध्ये पोहोचली. तिच्या मनात अजूनही श्लोकच्या बोलण्याचा विचार घोळत होता. ती डेस्कवर बसली, कामाला सुरुवात केली, पण तिचं मन स्थिर होत नव्हते. हा माणूस नेहमी असं का वागतो? ती चिडचिड करत स्वतःशीच पुटपुटली. हे देवा, का असा त्रास देत आहेस? मला त्यांच्या भावना कळत आहेत, पण आम्ही दोघे खूप वेगळे आहोत. मी त्यांना नाही हो म्हणू शकत. प्लीज देवा, दया कर. मी त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते आणि तू सारखा समोर आणत आहेस. ती मनात बोलली. तू कितीही लांब राहण्याचा प्रयत्न कर, परंतु तुला यायचं तर माझ्याकडेच आहे. एवढ्या वेळ तिचे एक्सप्रेशन सीसीटीव्हीमध्ये पाहणारा श्लोक ओठांवर स्माईल ठेवत पुटपुटला. श्लोक आपल्या केबिनमध्ये होता, पण त्याचा पूर्ण लक्ष केबिनमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही स्क्रीनवर होतं. रुचाचे हावभाव, तिचं स्वतःशी बोलणं, तिच्या चेहऱ्यावरच्या भावना, तो सगळं बारकाईने निरीक्षण करत होता. रुचा, तू कितीही लांब राहायचा प्रयत्न कर, पण शेवटी माझ्या मनात तू आहेस. तुझं मनही हे मान्य करते, फक्त तुझ्या ओठांनी कबूल करायचं बाकी आहे. तो हलकासा हसला आणि मनात पुटपुटला. रुचा एकदम खुर्चीतून उठली. तिला जणू कुणीतरी तिच्या हालचाली पाहते असे वाटले. ती खिडकीकडे वळून बाहेर बघत राहिली. श्लोकने स्क्रीनकडे पाहत हलकेच मान हलवली. रुचा, हळूहळू तुला माझ्या भावना समजतील. मी तुला वेळ देतोय, पण तुला एक दिवस नक्कीच कळेल की तुझे ठिकाण हे फक्त माझ्याच हृदयात आहे. तो स्वतःशीच म्हणाला.
तितक्यात रुचा परत खुर्चीत बसली आणि फाईल्समध्ये लक्ष घालू लागली. पण तिच्या चेहऱ्यावरचे हलके गोंधळलेले भाव अजूनही श्लोकच्या नजरेतून सुटले नाही. रुचा, तू स्वतःच्या भावनांपासून पळते, पण जास्त काळ नाही. हे अंतर संपवायला फक्त वेळेची गरज आहे. तो विचार करत स्वतःच्या कामाकडे वळला, पण त्याच्या चेहऱ्यावर रुचाचा चेहरा आठवून हलकं स्मित होतंच. मॅक, बोल, शनायाच्या प्लॅनबद्दल काय माहिती मिळाली? ती यावेळेस नक्कीच मोठा काहीतरी प्लॅन बनवेल. काल मी तिच्या डोळ्यात राधाबद्दल राग बघितला आहे. ती आता एक्स्ट्रीम कंडिशनला गेली आहे आणि राधाला इजा पोचवण्यासाठी ती काहीही करू शकेल. तिच्यावर बारीक लक्ष ठेव, इंद्रा मॅकला ऑन करत बोलला. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.